योहानकृत सुवर्तमान अध्याय 16. तुम्ही अडखळू नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. ते तुम्हास सभा बहिष्कृत करतील. इतकेच नाही तर अशी वेळ येत आहे की जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला आपण देवाला सेवा अर्पण करतो असे वाटेल. ते असे करतील कारण त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नाही. मी तुम्हास ह्या गोष्टी अशासाठी सांगितल्या की त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्याची आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी तुम्हास प्रारंभापासून सांगितल्या नाही, कारण मी तुम्हाबरोबर होतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याकडे मी आता जातो आणि तुम्ही कोठे जाता असे तुम्हातील कोणी मला विचारित नाही. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो, मी जावे हे तुम्हास हितकारक आहे. मी न गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते मजवर विश्वास ठेवित नाहीत, यावरून पापाविषयी. मी पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास दिसणार नाही, यावरून धार्मिकतेविषयी. आणि या जगाच्या अधिकाऱ्याचा न्याय केला आहे, यावरून न्यायनिवाड्याविषयी. मला अद्यापि बहुत गोष्टी तुम्हास सांगावयाच्या आहेत, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास विदित करेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास विदित करेल. वियोग समयीचे उद्गार, वियोग समयीचे उद्गार. थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल. यावरून त्याच्या शिष्यापैकी कित्येक एकमेकास म्हणाले, हा आपणास म्हणतो थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल. ह्याचे कारण मी पित्याकडे जातो असे जे तो आम्हास सांगतो ते काय? ते म्हणाले, थोडक्या वेळाने असे जे हा म्हणतो ते काय? तो काय म्हणतो हे आम्हास समजत नाही. आपल्याला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशूने त्यास म्हटले, थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल. हे जे मी तुम्हाला म्हणालो त्याविषयी तुम्ही एकमेकास विचारता काय? मी तुम्हास खचित खचित सांगतो की तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमच्या दुःखाचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला दुःख होते, कारण तिची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यामुळे मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. याप्रमाणे तुम्हास आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हास पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हास खचित खचित सांगतो की तुम्ही पित्याजवळ काही मागाल ते तो तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. या गोष्टी मी तुम्हास दृष्टांतरूपाने सांगितल्या आहेत. मी तुम्हाबरोबर दृष्टांतरूपाने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हास उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुम्हासाठी पित्याजवळ विनंती करीन. असे मी तुम्हास म्हणत नाही, कारण पिता स्वतः तुम्हावर प्रीती करतो, कारण तुम्ही मजवर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरिला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे. पुन्हा जग सोडून पित्याकडे जातो. त्याचे शिष्य म्हणाले, पहा, आता आपण उघड बोलता, काही दृष्टांत सांगत नाही. आता आम्हास कळले की आपणाला
सर्व ठाऊक आहे, म्हणून कुणी आपणाजवळ मागावे अशी आपल्याला गरज नाही. यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. येशूने त्यास उत्तर दिले, आता तुम्ही विश्वास धरता काय? पहा, अशी घटका येते किंबहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही, कारण पिता मजबूरवर आहे. या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहे की माझ्या ठाई तुम्हास शांती मिळावी. जगात तुम्हास क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे.